काय सांगा तसं बघायला गेलं तर मला पण असं व्हायला नाही पाहिजे। आज त्या महिलेवर एवढं जे अत्याचार करतायत हे काही बरोबर नाही आहे। आज इतर महिलासुद्धा त्यांनासुद्धा भीती आहे, तर मी तर म्हणते असं होऊ नये आणि ह्याची सरकारने खबरदारी। ज्या महिलेवर अत्याचार जिथे झाले तिथे आता त्या लोकांनी तो पुरावा नष्ट करण्यासाठी त्या बिल्डिंगचं तिथे रिन्युएशन करण्यात आलं आहे। मग हे योग्य आहे का? हे सरकारला दिसत नाही आहे का? जिथे जर महिला सुरक्षित नाही मग तिथे दुसऱ्या मुली ॲडमिशन घेणारच ना, मग त्या कशा घेणार? मग हे सर्व सरकारने याची नोंद घ्यावी, असं न करता जे योग्य आहे ते करावं। डॉक्टर एकाकडे लोकांचा जीव वाचवतात आणि त्यांचा जीव सगळं धोक्यात आहे। हां, मग जे हे असं करतात त्यांना फक्त फाशीची शिक्षा, म्हणजे आता जी डॉक्टर आपली महिला भगिनी गेली ती तडफडून गेली, असं नाही नुसतं तिच्यावर बलात्कार केला, तिचा खून केला, तिच्या मांड्या फाकल्या, तिचा चष्मा डोळ्यात काचा जाईपर्यंत केलं, मग त्याला पण तसंच यातना भोगून मारलं पाहिजे। आणि असा सुरक्षित कायदा म्हणजे त्वरित काढला पाहिजे सरकारने, का त्या नराधमाला त्या भीती वाटली पाहिजे त्या कायद्याचीच, का असं केलं तर आपल्याला असं होईलच। म्हणजे त्या कायद्याने काय होतं आपल्याला आता माहिती आहे, हा कायदा आपल्याला पकडल्यावर असं होणारच आहे, त्याला तरी ते भीती अशी कुठे ना कुठेतरी सरकार जी महिलांबाबत जे सुरक्षित योजना करते आणि एका ठिकाणी ही अशीची घटना घडते का महिलांना इथे सेफ वाटत नाही? महिला सरकार जरी प्रयत्न करत असले परंतु अस्तित्वात ही कुठलीही घटना नाही आहे। जर अस्तित्वात असती तर नवी मुंबईमध्ये जे झालेले प्रकार आहेत त्या गुन्हेगारांना पण फाशीची शिक्षा झाली असती। आता ह्या 2 महिलांवर पण जे देशसेवेसाठी काम करतात त्या महिलांवर 10 दिवस होऊन गेले तरी अजून कुठलाही व्यक्ती सरकारने ताब्यात घेतलेला नाही आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही आहे, तर सरकारने त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी अशी ही नम्र विनंती। सरकारकडे मागणी करावी की जे हे नराधम करतात की तुम्ही त्यांना कोर्टात बोलवतील, त्यांना तारखावर तारखा देतील, या अशा तारखावर तारखा न देता जेव्हा तो गुन्हेगार समोर येतो त्याला त्वरित कारवाई करावी ही इच्छा।